राम राम विद्यार्थी मित्रांनो, चला आपण मागची एक प्रश्नपत्रिका घेऊन आलोय. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे आणि असेच प्रश्न येणाऱ्या परीक्षेला येणार. चला या ठिकाणी पहिला प्रश्न तुमच्यासाठी आलेला आहे. खालीलपैकी अतिशय क्रोध वा किंवा चीड या भावनेतून कोणता रस निर्माण होतो? चला, आपल्या मराठीमध्ये 9 रस आहे आणि 9 रसाचे 9 स्थायी भाव आहे. म्हणजे 9 स्थायी भाव आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये स्थित असतात आणि त्या स्थित स्थायी भावाला जेव्हा वातावरण मिळतं तेव्हा रसाची निर्मिती होते. जेव्हा स्थायी भावाला वातावरण मिळतं. मग अतिशय क्रोध, चीड, भयानक रूप तयार झालंय. आपण म्हणतो काय, अरे हा रौद्र अवतार तयार झाला काय. आणि मग या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं काय, तर क्रोध वा चिड या भावनेतून कोणता रस निर्माण होतो? तर तो रस निर्माण होतो रौद्र रस. कोणता रस आहे? रौद्र रस. चला 9 रस हे लक्षात ठेवायचं. त्यातला पहिला रस या ठिकाणी याचं उत्तर काय आहे? रौद्र रस आहे. बिभत्स, करुण, अद्भुत. चला करुण, त्यानंतर आपला शृंगार. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. आभाळ या नामाचे योग्य विशेषण कोणते? चला, आभाळ या नामाचे योग्य विशेषण कोणते? आभाळ, आता आभाळाच्या पुढे आपण काय लावू शकतो? थंडगार आभाळ, अभ्र आभाळ, निरभ्र आभाळ आणि अंबर आभाळ. तर काय लावू शकतो? निरभ्र आभाळ. म्हणजे आभाळ या नामाचे योग्य विशेषण कोणते आहे? निरभ्र, आभ्राच्छदित. निरभ्र, आभ्राच्छदित म्हणजे ढगांनी छादलेले, निरभ्र म्हणजे ढग नसलेले. मग आता लक्षात घ्या, निरभ्र आभाळ म्हटलंय, विशेषण म्हटलंय. विशेषणाचे मुख्य 3 प्रकार पडतात: गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. गुण विशेषणामध्ये काय येतं? रंग, रूप, स्वरूप, आकार, चव आणि स्वभाव. रंग, रूप, स्वरूप, आकार, चव आणि स्वभाव गुण विशेषणात येतं. संख्या विशेषणाचे 5 प्रकार पडतात: गणना, क्रम, आवृत्ती, पृथकत्व, निश्चित. आणि याच्यामध्ये काय आहे? तर सर्वमध्ये संख्याचा आहे. आणि सार्वनामिक विशेषण कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये सर्वनामाचा विशेषणाचा वापर, विशेषणासारखा वापर होतो, त्याला म्हणायचं सार्वनामिक विशेषण. 33 नंबरचा प्रश्न म्हणजे 3 नंबरचा प्रश्न तुमच्या पुढे आलेला आहे. मधु लाडू खात असे या वाक्यातील काळा ओळखा. खात असे, जात असे, रडत असे, बसत असे, उठत असे, असे 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 दिसलं की भूतकाळ म्हणा. तो असे म्हणून चला रीतीभूत काळ हाय का? इथं आहे रीतीभूत काळ. मधु लाडू खात असे, मधु जेवण करत असे, मधु वाचन करत असे, मधु पळत असे, मधु उठत असे, मधु झोपत असे. चला रीतीभूत काळ. चला, म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं, काळाचे 3 प्रकार पडतात: वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. उपप्रकार 4: साधा, चालू, पूर्ण रीती. साधा, चालू, पूर्ण रीती. साधा काळ वर्तमान असो, भूत असो की भविष्य असो, क्रियापद एकटं असतं म्हणजे साधं असतं. आणि चालू, पूर्ण आणि रीतीमध्ये धातू साधित अधिक सहाय्यक क्रियापद बरोबर संयुक्त क्रियापद असतं. म्हणजे चालू कोणताही काळ असो, पूर्ण असो, रीती असो, त्या ठिकाणी काय असतं? तर संयुक्त क्रियापद असतं. म्हणजे खात असे कोणतं क्रियापद आहे गुरुजी? अहो हे संयुक्त क्रियापद आहे. चला मग पुढं काय? मनो अधिक अंतर आली संधी. मनो अधिक अंतर, मनो अधिक अंतर संधी ओळखा. आता लक्षात घ्या, संधी संस्कृत, आपल्याकडे संस्कृत मधून संधी आलेली आहे. मग संधीचे 3 प्रकार पडतात. कोणकोणते? स्वरापासून स्वर संधी, व्यंजनापासून व्यंजन संधी, विसर्गापासून विसर्ग संधी. मग संधीचे 3 प्रकार आहे. आणि मराठी संधीचे 2 आहे: पूर्वरूप संधी, पररूप संधी. स्वराशी संबंधित संधी असते मराठी संधी, पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. मग या ठिकाणी मनो अधिक अंतर सांगितलं म्हणजे या ठिकाणी उ आहे आणि या ठिकाणी अ आहे. मग उच्या पुढे अ आल्याच्या नंतर काय तयार होतो? व तयार होतं. मग मनो अधिक अंतर. आता या ठिकाणी इथला उ हे खाली आला म्हणजे इथं काय राहिलं? लंघड न राहिलं. आता हे इथला अ खाली आला म्हणजे इथं काय तयार झालं? व तयार झाला. आता हे व कोणाला भेटणार? न ला जोडल्या जाणार आणि मग शब्द तयार होणार मनवंतर. मनो अधिक अंतर, मनवंतर. मनु अंतर नाही, मनो अंतर नाही, मंतर नाही, तर काय? मनवंतर. म्हणजे काय तयार झालं? व तयार झालं. म्हणजे आदेश कोणता आहे? यनादेश आहे. म्हणजे संधी कोणती आहे? या ठिकाणी स्वर संधी आहे. चला गुरुजी असं कसं होत? तसंच बाबा ते. मनो अधिक अंतर, मनवंतर, मनो अधिक अंतर, मनवंतर.
कोणत्या समासात दोन्ही पदांना महत्व नसून तिसऱ्याच गोष्टीचा बोध महत्वाचा मानला जातो? दिलेले पद महत्वाचे नसून तिसरेच पद महत्वाचे असते, म्हणजे दिलेले पद हे विशेषण असते, तो समास असतो बहुव्रीही समास. समासाचे 4 प्रकार पडतात. पहिला समास अव्ययीभाव समास, दुसरा आहे तत्पुरुष समास, तिसरा आहे द्वंद्व समासांचा होत आहे बहुव्रीही समास. अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद महत्वाचे असते, तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते, द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे असतात आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे नसून तिसरेच पद महत्वाचे असतो, तो समास असतो बहुव्रीही समास. तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तेजोनिधी, तेजोनिधी, दिनमणी, रजमणी, चंद्रमणी, रत्नाकर, चंद्रमणी, चंद्राशी संबंधित आसन, रत्नाकर, समुद्र. मग दिनमणी आपलं उत्तर काय पाहिजे? दिनमणी, दिनमणी, दिनमणी. चला, तेजोनिधी, दिनमणी. चला पुढे चला गुरुजी, समानार्थी शब्दावरती एक प्रश्न आलेला आहे. आता विरुद्धार्थी शब्द आले तयार लगेच. विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली जोडी कोणती? अचूक नसलेली, मग सुपुत्र, कुपुत्र, चांगला पुत्र, वाईट पुत्र, कृतज्ञ, जाणीव ठेवणारा उपकाराची, कृतज्ञ उपकाराची जाणीव न ठेवणारा, द्वेष मत्सर, खाली आणि वर, म्हणजे द्वेष मत्सर हे आपलं उत्तर पाहिजे, कारण की ते एक समानार्थी म्हणता येईल त्यांना, पण मग सारख्या अर्थाचे म्हणू आपण त्यांना. चला अचूक शब्द ओळखा. आशीर्वाद, आशीर्वाद, दोन्ही पर्याय सारखे दिले. हां, तर चला नाही, आता बघा लक्षात घ्या, या ठिकाणी आशीर्वाद शब्द आहे आणि हा ठिकाणी आशीर्वाद झाला. हा आशी इथं शला पहिली वेलांटी आहे, इथं रफार शेवर आहे, म्हणजे हे तर कधीच येणार नाही, हे कधी येणार नाही. आता भरपूर जण या दोहीपैकी एक लिहितात आणि लिहिणारे जे आहे ते 99% हे लिहितात, पण हे सुद्धा चुकीचं आहे. तर आशीर्वाद शब्द काय आहे? आ शला दुसरी वेलांटी, रवर ववर रफार, आशीर्वाद. चला गुरुजी पुढं. मन पूर्ण करा. मन पूर्ण करा काय? नावडतीचे, नावडतीचे काय? मिठाळणी का शब्द गोड, पायाळणी, पीठ, मिठाळणी, मीठ गोड. तर नावडतीचं, जी आवडत नाही ना तिनं काही करो, किती चांगला पदार्थ करो, तो काही आवडत नाही, म्हणून म्हटलं नावडतीचं, मिठाळणी. चला मन 100% समानार्थी विरुद्धार्थी म्हणी याच्यावरती प्रश्न विचारल्या जातोय. वाचा, वाचाल तर वाचाल. चला मग, जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोण आहे? अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वि स खांडेकर, बाबूराव बागुल. बाबूराव बागुल आहे जेव्हा मी जात चोरली होती. चला, म्हणजे लेखकावरती प्रश्न आहे. हे नुसतं पाहू नका, लेखकावर प्रश्न म्हणजे लेखक वाचा लगेच, समानार्थी शब्द वाचा, विरुद्धार्थी शब्द वाचा, समूहदर्शक शब्द वाचा, शुद्ध शब्द वाचा. चला, प्रतिबंध करणे या अर्थाचा वाक्प्रचार. बघा लगेच वाक्प्रचार आला, मग वाक्प्रचार वाचायचे आपल्याला. प्रतिबंध करणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? मज्जाव करणे, धडा शिकविणे, विपर्यास करणे, पल्ला गाठणे, मज्जाव करणे. प्रतिबंध करणे, मज्जाव करणे. हो, प्रतिबंध आहे तिकडे जाण्यास तुम्हाला. चला मग, लेखन नियमानुसार अचूक शब्द. बघा आलंच पुन्हा. मग संधी आपल्याला शुद्ध शब्द शिकवते म्हणून संधी चांगला अभ्यासून घ्या. आता लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? प्रित्यर्थ. आता या ठिकाणी हे तर येणार नाही आणि हे पण येणार नाही, मग प्रित्यर्थ इथं लक्षात घ्यायचं आपल्याला. मग संधी आहे, इथं काय झालेली आहे? संधी झालेला शब्द आहे. मग प्रीती, प्रीती लक्षात घ्या बरं का, काय झालं? प्रीती, प्रीती अधिक अर्थ. मग काय घडतं इथं? तर या त मध्ये कोण आहे? रस्वई. त्याच्या पुढे कोण आलं? अ. हिच्या पुढे जेव्हा अ येतं तेव्हा य तयार होतं, म्हणजे यनादेश आहे. मग यनादेश स्वर संधी सांगते काय? प्रीती अधिक अर्थ. मग काय झालं? य तयार झालं. इथं कोण राहिलं? लंगडत. ते कोणाला भेटणार? यला. आणि मग इथं हे कटलं राहिलं फक्त हे, आणि आता जोडा मग हे प्री आणि हे अर्ध त आणि ते तयार झालेले य आणि हे प्रीत्यर्थ, म्हणजे शुद्ध शब्द काय येईल? प्रीती अधिक अर्थ, प्रीत्यर्थ. चला मग बाळांनो,
कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे आहे? इथं लिहायचं राहिलं गुरुजी. कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे आहे? मग विभक्त्या किती आहे? विभक्त्या 8 आहे. प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. प्रथमेला प्रत्यय नाही. द्वितीयचे प्रत्यय सला ते सलानाते. तृतीयचे प्रत्यय नेसी नेसी. चतुर्थीचे प्रत्यय सला ते सलानाते. पंचमीचे ऊन ऊन. षष्ठीचे चाचीचे चाचीचीच्या. सप्तमी तय्या तय्या. आणि संबोधनाचे अनेक वचनात नो. आणि मग दोन विभक्त्या आहे. कोणती? द्वितीय आणि चतुर्थी. दोहीचे प्रत्यय कोणते? सलाते सलानाते सलाते सलानाते सलाते सलानाते. दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे म्हणजे विभक्तीवर 200% प्रश्न येणार म्हणजे येणार. अनेक वचनी शब्द कोणता? निरोप, निरोप, नाव, मार्ग, वाट. आता वाटा आपण म्हणलो वाट, वाटचं काय झालं? वाटा. म्हणजे या ठिकाणी अनेक वचनी शब्द एकच दिसतोय आपल्याला, त्याचं नाव आहे वाटा. हा, वाट वाटा. पुढचा प्रश्न आलेला आहे आपल्या पुढं. किती नंबरचा गुरुजी? 45 नंबरचा. काय आहे 45वा प्रश्न? वाक्यातील कर्ता व कर्म, कर्ता कर्म क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला काय म्हणतात? व्याख्येवरती बरेच प्रश्न विचारले गेलेले बरं का. हा पेपर काही डेमो नाही बरं का, TATचा झालेला पेपर आहे हा. चला मग वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला काय म्हणतात? तर यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात. प्रयोग. कर्ता कर्म यांचा क्रियापदावर चालणारा हुकूम म्हणजे प्रयोग. कर्ता व कर्म यांच्या क्रियापदाशी असलेला संबंध म्हणजे प्रयोग. शाहिरी काव्यात प्रामुख्याने कोणत्या दोन रचना प्रकारांचा समावेश होतो? आता या ठिकाणी आपल्याला शाहिरी, अण्णाभाऊ साठे, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होत्या या कायली. चला, पोवाडा आणि काय सांगितलं? शाहिरी काव्यात प्रामुख्याने कोणत्या दोन रचना प्रकारांचा समावेश होतो? आता शाहिरीमध्ये गेलो आपण समजा तर भारुड येऊ शकत नाही, म्हणजे ही संत परंपरा आहे. रोडगाव वाहीन तुला भवानी आई, रोडगाव वाहीन तुला. सत्वर पाव घे मला भवानी आई, रोडगाव वाहीन तुला. एकनाथ महाराज म्हणजे भारुड येऊ शकत नाही, म्हणजे ही जोडी येणार नाही. मग लावणी, लावणी येऊ शकतं पण अभंग नाही. हे संत आहे, संत परंपरा. लावणी. अप्सरा आली इंद्रपुरी तोन खाली. कशाला? चला, भारुड अभंग येणार नाही. म्हणजे काय आहे? पोवाडा आणि लावणी. चला, या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यायचं पोवाडा आणि लावणी हे आपलं उत्तर आहे. चुकीचे समीकरण ओळखा. आलंच पुन्हा चुकीचं समीकरण. काय चुकीचे समीकरण ओळखा? चुकीचे समीकरण ओळखा. संत एकनाथ भारुडे आताच म्हणला आपण, रोडगाव वाहीन तुला भवानी आई, रोडगाव वाहीन तुला. सासू माझी गावी, सासरा माझा गावी गेला, तिकडच खपू दे त्याला भवानी आई, रोडगाव वाहीन तुला. हा, संत एकनाथ भारुड म्हणजे समीकरण बरोबर आहे, म्हणजे चुकीचं नाही. संत ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरांची ओवी, ज्ञानेश्वरांचं पसायदान पाहिजे होतं. मग संत तुकाराम, संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या आहेत. संत तुकारामांचे अभंग आहे. संत नामदेवाचं पसायदान नाही, म्हणजे या ठिकाणी पसायदान ज्ञानेश्वरांचं आहे, ओवी ज्ञानेश्वरांची. मग या ठिकाणी चुकीची जोडी आहे संत नामदेव पसायदान. चला, दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडताना कोणता विराम, कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात? विरामचिन्हावर 200% प्रश्न आहे. विरामचिन्ह काही नाही, 10-12 तेवढे करून ठेवा बरं गुरुजी. विरामचिन्हावर 100% प्रश्न आहे, ते करा. त्यानंतर अलंकारावर प्रश्न आहे, वाचा. त्यानंतर समासावर प्रश्न आहे, वाचा. काय काय वाचता? प्रयोग वाचा, सर्वच वाचा. चला मग, पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडताना. आता लक्षात घ्या, उभय अधिक अन्वय बरोबर उभयान्वय. उभयान्वयी अव्ययाने जेव्हा वाक्य जोडली जातात तेव्हा त्या ठिकाणी हे चिन्ह वापरतात. या चिन्हाचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे अर्धविराम. दोन वाक्य जेव्हा उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा कोणतं चिन्ह वापरतात? कोणतं चिन्ह? अर्धविराम. चला, हे आपल्या पूर्णविराम वाक्याच्या शेवटी स्वल्पविराम सारख्या जातीचे शब्द आले की त्याला आपण इंग्लिशमध्ये कॉमा म्हणतो. आणि हा पूर्णविराम काही माहिती द्यायची असेल तर त्या ठिकाणी गुरुजी हे नाही हे. चला, मालिनी, हॅलो, वृत्तावरती 200% प्रश्न आहे गुरुजी.
किती टक्के? 200%. हो. मालिनी या वृत्तातील गण कोणते? मालिनी. आता या ठिकाणी आपल्याला गण माहिती पाहिजे. गण 8 गण आहे. यरतन भजसम, यरतन भजसम, आद्यलघु मध्यलघु अंत्यलघु सर्वलघु, आद्यगुरु मध्यगुरु अंत्यगुरु सर्वगुरु. चला या ठिकाणी मालिनीचे गण सांगितले आपल्याला. आता गण मालिनी, मालिनी सांगते न न म य नन म य ननम य ननम य. हे 11 आहे महत्वाचे. ते 11 पाठ करून टाका. हे पाठ करायचं काय म्हणे 3दा 4दा लिहून काढा, झालं पाठ. परीक्षेत येतं ते. हा त भ ज ज ग ग. हे काय हे म स ज स त त ग. हे मला असं वाटतं घ्यायला शार्दूल विक्रीडित आहे. आणि हे वसंत दीर्घ आहे. आणि हे भुजंग प्रयात आहे. चला मग पुढं. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. तोडला. हा श्रीकृष्ण नवरा, मी कोण आहे? नवरी. जर श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे. शिशुपाल नवरा मी नवरी, जर तो असेल ना कोण शिशुपाल, तर मी वरणार नाही, मी नवरी होणार नाही, मी त्याच्याशी लग्न करणार नाही. मग त्यांनी सांगितलं अलंकार ओळखा. एक शब्द 2 अर्थ त्याला म्हणतो आपण श्लेष अलंकार. मग अभंग श्लेष, आता इथं सभंग श्लेष आणि अभंग श्लेष, श्लेष अलंकाराचे प्रकार आहे. मग एक शब्द नवरी म्हणजे मी नवरी व्हायला तयार आहे, नवरी म्हणजे मी नवरी होणार नाही. एक शब्द 2 अर्थ तेव्हा श्लेष असतो. पण आता या ठिकाणी शब्द फोडला म्हणजे त्याचा भंग झाला. काय झाला? भंग. मग त्याला म्हणा सभंग श्लेष. कोणता श्लेष आहे? सभंग श्लेष. अभंग श्लेष कसा असतो? शब्द फोडल्या जात नाही. जसा की आपण म्हटलं हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. जीवन देतो म्हणजे पाणी देतो, आणि जीवन देतो म्हणजे जगवतो. मित्राच्या उदयाने कुणाला आनंद होत नाही. मित्राच्या उदयाने म्हणजे सूर्याच्या उगण्याने, आणि मित्राच्या उदयाने म्हणजे मित्राच्या येण्याने. म्हणजे एक शब्द 2 अर्थ, तेव्हा तो असतो श्लेष अलंकार. आणि जर तो शब्द तुटला मध्ये तर त्याला म्हणायचं सभंग श्लेष, आणि नाही तुटला त्याला म्हणायचं अभंग श्लेष. चला. सुप्रसिद्ध कवी ग्रेश यांचे नाव काय? माणिक गोडघाटे, सीताराम गोडघाटे, राव गोडघाटे. गोडघाटेत आहे सर्व ठिकाणी. मग आता मुख्य नाव माहिती असणं गरजेचं आहे. माणिकराव तात्या गोडघाटे ग्रेश. चला कवी. चला कवी आणि लेखक याच्यावरती 100% प्रश्न आहे. कवी लेखक करून ठेवा. कवी लेखकांचं मी साहित्य आणि त्यांचे लेखक त्याचा व्हिडिओ टाकलेला यूट्यूबला, तो बघा. डोळे गुरुजी यूट्यूब चॅनल आहे, ते बघा. आणि आता मी तुम्हाला हे टाकतो काय, कवी आणि त्यांची 53 नावे. एका दणक्यातच टाकून देतो. संबोधनयुक्त शब्द रूप कोणते? संबोधन म्हणजे हाक मारणे, आवाज देणे. देवी, देवता, देव, देवांनो. इथं मुलांनो, बाबांनो, काकांनो, देवांनो. चला संबोधने, हाक मारणे. ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाक प्रकार म्हणजे वाक्याचा प्रकार ओळखा म्हणे. आता इथं लक्षात घ्यायचं आपल्याला, वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. सरळ एकच वाक्य आहे. मग ते एकच वाक्य म्हणजे कोणतं वाक्य आहे? केवळ वाक्य. केवळ वाक्य जोडलेलं नाही आहे, म्हणजे ते मिश्रण संयुक्त होऊ शकत नाही आहे. चला पुढे. अनुक्रम या शब्दातील उपसर्ग ओळखा. अनुक्रम, उपसर्ग म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला जोडली जाणारी अक्षरे, आणि प्रत्यय म्हणजे शेवटी जोडली जाणारी अक्षरे. सुरुवातीला जोडले त्याला काय म्हणायचं? उपसर्ग. आणि शेवटी जोडले झाले त्याला काय म्हणायचं? प्रत्यय. मग क्रम हा मूळ शब्द आहे, आणि त्याला काय जोडलं? अनुक्रम. मग उपसर्ग ओळखा. अनुक्रम. पत्र लेखनावरती 200% प्रश्न विचारले जातोय. गुरुजी जे सांगतो ना 200% ते करा. एकदम सोपं आहे. वडील मंडळीस पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा? आता काही पत्र लेखन राहिलेलं नाही, पूर्वी होता विषय, तुम्ही होते तेव्हा. आता वडील मंडळीस पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा? आता वडील मंडळीस आणि आई वडिलास. वडील मंडळी म्हणजे आई वडिलांच्या वयाची म्हणा, किंवा आपल्यापेक्षा मोठी म्हणा. चला. आणि आई वडील म्हटलं की त्यांच्यासाठी असतं तीर्थरूप. आता इथं तीर्थरूप 2 दिले आणि तीर्थ स्वरूप 2 लिहिले. इथं पण गोंधळ परत. मग आई वडिलांसाठी तीर्थरूप, आणि वडील मंडळी तीर्थ स्वरूप.
म्हणजे तीर्थस्वरूप आईवडिला स्वरूप आहे ते. म्हणून या ठिकाणी त्याचं उत्तर काय पाहिजे? वडील मंडळीस आलं की काय म्हणा? तीर्थस्वरूप म्हणा. आणि आई वडिलास म्हटलं की तीर्थरूप म्हणा. व्यालांटी दुसरी, व्यालांटी दुसरी. घुसलं डोक्यात. आणि चला मग पुढं. पुस्तक या शब्दातील अचूक लघु गुरुक्रम ओळखा. पुस्तक या शब्दातील लघु गुरुक्रम. आता ज्याच्यामध्ये रस्व स्वर त्याला लघु मानायचं, ज्याच्यामध्ये दीर्घ स्वर त्याला गुरु मानायचं. मग रस्व स्वर कोणकोणते? रस्वई, गुरुजी रस्वई, हा बाबा, रस्वई, रस्वऊ, रु आणि ऋलू. हे स्वर ज्या ज्या अक्षरात असतील त्यांना काय मानायचं? लघु. आणि गुरु पण यांना काय मानायचं? लघु. आणि गुरु कोणाला मानायचं गुरुजी? तर गुरु मानायचं कोणाला? आ आणि दीर्घ ई आणि दीर्घ ऊ, त्यानंतर ये, ऐ, ओ, औ. यांना काय माना? यांना दीर्घ माना. मग आता या ठिकाणी आपल्याला पुस्तक या शब्दातील अचूक लघु गुरुक्रम. लघुचं चिन्ह अर्धचंद्र असतं. लघुचं चिन्ह अर्धचंद्र आणि गुरुचं आडवी रेषा. लघु गुरु. लघुची मात्रा एक असते आणि गुरुची मात्रा दोन असतात. मग आता पुस्तक या शब्दातील अचूक लघु गुरु ओळखा. मग आपण काय करणार? लघु इथं लघु, इथं लघु, इथं लघु. पण मग लक्षात घ्या, जोड अक्षराचा जर आघात त्याच्या आधीच्या अक्षरावर होत असेल, आघात होत असेल तर ते लघुचं गुरु होतं. म्हणजे या ठिकाणी या स्तचा पुस्तक या स्तचा याच्यावर जोर पडतो म्हणून हे लघुचं काय होतं? गुरु होतं. आणि हे जोड असलं तर याच्यामध्ये कोणी शेवटी लघु आहे आणि याच्या शेवटी लघु आहे, म्हणजे याचं होतं गुरु लघु लघु. म्हणजे एक नंबरच बरोबर आहे आपलं. चला गड्यांनो, आज पाहूया शाळा चंद्र गुरुजीची. 56 नंबरचा प्रश्न झाला. आता 57 नंबरचा प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर 3 प्रश्न जे आहे ते उतार्यावरती आहे. मग चला, मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहे असा प्रश्न आहे. 57 प्रश्न आहे आणि 3 प्रश्न उतार्यावरती दिलेत. 1, 2, 12, 48. मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहे? तर स्वरादी किती आहे? 2 आहे. एक आहे अम आणि दुसरा आहे अह. अम अह यांचा समावेश मोरो केशव दामले, मोरो केशव दामले या मराठी लेखकाने त्यांच्या पुस्तकामध्ये सर्वप्रथम त्यांचा समावेश केला. स्वरादी 2 सांगा, स्वर किती सांगा, 14 सांगा, व्यंजने किती सांगा, 34 सांगा, वर्ण किती सांगा, 52 सांगा. चला, या ठिकाणी राहिलेले 3 प्रश्न उतार्यावरती आहे. उतार्यावरचे प्रश्न सोडताना काय करायचं? आधी प्रश्न वाचायचे आणि नंतर उतार्याकडे जायचं. हे जर तुम्हाला असं आनंदाने शिकायचं असेल तर आपलं ॲप आहे घे भरारी डोळे गुरुजी नावाचं. प्ले स्टोअरला जायचं, पटकन डाउनलोड करायचं. फक्त 50 रुपयात पूर्ण बॅच दिलेले डोळे गुरुजींनी. आणि जर तुम्हाला फ्रीमध्ये शिकायचं असेल तर डोळे गुरुजी यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती भरपूर व्हिडिओ दिलेले आहे. या ठिकाणी आपण थांबू. सर्वांना जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.